उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, अंधार आणि प्रकाश यांचा मेळ होऊ शकत नाही हे तर सर्व जगाला माहीत आहे. पवित्र देव आणि मनुष्य यांच्यामध्ये मनुष्याचे पाप हे सतत आडवे येत असते. म्हणूनच देव आणि मनुष्य यांच्यामध्ये अंतर आहे. परंतु प्रत्येक मनुष्याने आपण पापी आहोत हे जाणणे आणि स्वीकारणे अत्यावश्यक आहे. आमच्या पापीपणामुळेच देव आमच्यापासून दूर असतो. सध्या हेच आपण अध्ययनातून पाहत आहोत की पापाबद्दल देवाची इच्छा काय होती. होय, विविध अर्पणे जी इस्रायल लोकांनी करायची त्याद्वारे हे अंतर दूर होणार होते. आज आपण समर्पणाबद्दल अहरोन व त्याच्या मुलांना जे काही सांगण्यात आले त्याचे आज्ञापालन कसे करण्यात आले हे पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 8व्या अध्यायाच्या 14व्या वचनांपासून पुढे आम्ही अध्ययन चालू ठेवणार आहोत. ह्यामध्ये याजक व अहरोनाची शुद्धी ह्याविषयी सांगण्यात आलेले आहे. 14वं वचन वाचूया. 8वां अध्याय 14वे वचन. मग त्याने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर ठेविले. बैल हा प्रमुख याजकाकरिता पापार्पण होता. अहरोनाचे 4 पुत्र त्याचा स्वतःकरिता सुद्धा दावा करू शकत असत. त्यांची पापे त्या बळी दिलेल्या प्राण्यावर टाकण्यात येत असत आणि हे हात ठेवण्याद्वारे समजल्या जात असे. जरी श्रोत्यांनो ते परमेश्वराच्या सेवेत होते, तरी परमेश्वराने त्यांच्या आत्म्यावर हे फार ठासून लिहिले होते व हृदयावर कोरले होते की ते पापी आहेत. देवाच्या वचनांचे अध्ययन करताना आपणाला कळेल की देवाचे लोक ह्याविषयी नेहमीच जागरूक होते की ते पापी आहेत. स्तोत्रसंहिता 40 अध्याय आणि 12वं वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 40 अध्याय 12वं वचन. असंख्य अरिष्टांनी मला घेरिले आहे, माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडिले आहे, म्हणून मला तोंड वर करता येत नाही. ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत, माझ्यात त्राण उरले नाही. काय श्रोत्यांनो, आपणाला वाटतं का की आपण अशा प्रकारचे पापी आहात? जर आपण पापी आहात तर परमेश्वर आपणासाठी काही करू इच्छितो. आपण आजारी न पडता डॉक्टरकडे नाहकच जात नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपणाला ही जाणीव होणार नाही की आपण पापी आहात, तोपर्यंत आपण ख्रिस्ताकडे जाणार नाही. स्तोत्रसंहिता 38 अध्याय आणि 4थं वचन. कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत, जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. जर आपणावर फार भारी ओझे आहे व ते आपण वाहू शकत नाही, तर कोणाला तरी ते वाहून नेण्यासोबत घ्या. कोणी एक आहे तो म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड या, मी तुम्हास विश्रांती देईन. लक्षात घ्या श्रोत्यांनो की परमेश्वराला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका. त्याला तुमच्याविषयी सर्व काही माहिती आहे, म्हणून त्याला सर्व काही खरे खरे सांगणे योग्य होईल. 15 ते 17 वचने पुढे सांगतात. 8वां अध्याय 15 ते 17 वचने. तो वधिल्यावर मोशेने त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या शिंगास सभोवती लावून ती शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतिले व ह्या प्रकारे ती पवित्र करण्याकरिता तिच्यासाठी प्रायश्चित केले. आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुर्दे ही घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला. पण गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणी बाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. हा विधी जोपर्यंत आम्ही आत्मिक पाठ शिकणार नाही, तोपर्यंत आमच्यासाठी अर्थहीन आहे. त्यांनी पापार्पणाचा विधी पाळला. रक्त सोन्याच्या वेदीवर नाही, तर पितळेच्या वेदीवर टाकले. त्या बळीसाठी जी वेदी वापरण्यात येत होत्यानो, तिला सुद्धा रक्तानेच समर्पित केल्या जात असे. हे आम्हाला स्मरण करून देते की लाकडाच्या क्रुसात किंवा वधस्तंभात काहीच योग्यता नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं, पण त्यात काहीच नाही. योग्यता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, ज्याने त्या क्रुसावर स्वतःचे रक्त सांडवले.
जरी तो आमच्याकरिता पाप झाला, तरी तो पापाने दूषित झाला नाही. त्याला जरी पाप करण्यात आले, तरी तो पाप्यांपासून अलग होता. पुन्हा आम्हाला दिसतं की हे सर्व परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करण्यात आले. 18 ते 21 वचने बघा. मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात मेंढ्याच्या डोक्यावर ठेविले. त्याचा वध केल्यावर मोशेने त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकले. नंतर तो मेंढा कापून तुकडे केले आणि मोशेने त्याचे डोके, तुकडे आणि चरबी ह्यांचा होम केला. त्याची आतडी व पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. आता श्रोत्यांनो, ते होमार्पणाचा विधी पाळीत आहेत. पापार्पणानंतर होमार्पण आहे. ख्रिस्ताची सुंदरता व योग्यता ह्याचे आकलन आम्हाला होऊ शकत नाही, आणि ह्याचे आकलन होणे तोपर्यंत अशक्य आहे जोपर्यंत आम्ही देवाला संतुष्ट करणाऱ्या पद्धतीने पापाचा प्रश्न सोडवित नाही. पापार्पण ख्रिस्ताने आमच्याकरिता वधस्तंभावर जे केले त्याला दर्शविते. होमार्पण तो कोण आहे हे दर्शविते. आपण त्याला तोपर्यंत जाणू शकणार नाही जोपर्यंत आपण तारण प्राप्तीकरिता त्याच्याजवळ येऊन त्याला आपल्या पापांबद्दल अर्पण म्हणून स्वीकारणार नाही. त्याने तुमच्या आणि माझ्या पापांबद्दल प्रायश्चित केले हे जाणणे सर्वात अधिक महत्वाचे आहे. खरे पाहता नवीन करारात सहभागिता म्हणजे ख्रिस्ताच्या गोष्टींना आपसात वाटणे. फक्त ज्यांना ख्रिस्ताच्या रक्ताने किंमत देऊन खरीदण्यात आले आहे, फक्त तेच विश्वासणारे ख्रिस्ताच्या गोष्टी आपसात वाटू शकतात. पवित्र स्थानाची सुंदरता न्याहाळण्यासाठी याजकाला पवित्र स्थानात जावे लागे. बाहेर अधिक सुंदर नव्हते. तसेच हे अविश्वासणारे जग ख्रिस्ताची सुंदरता पाहू शकत नाही व त्याला ते नाकारतात. परंतु देवाच्या लेकराला प्रतिदिवशी त्याचे नवीन गौरव आणि सुंदरता पाहायला मिळते. 22 ते 24 वचने बघा. मग त्याने दुसरा मेंढा म्हणजे समर्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेविले. त्याचा वध केल्यावर त्याचे काही रक्त मोशेने घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लाविले. ते झाल्यावर मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला काही रक्त लावून ते वेदीवर सभोवती टाकले. समर्पणाचा मेंढा हा खरे पाहता दोषार्पण होते. शांतार्पण करण्यात आले नाही. का करण्यात आले नाही? कारण याजक आधीच पवित्र स्थानात होते, जे सहभागिता व संगतीचे स्थान होते. रक्त लागलेले कान म्हणजे परमेश्वराचा आवाज ऐकणारे कान ह्याचे चिन्ह होय. ह्याशिवाय आपण त्याची वाणी ऐकू शकत नाही. स्वाभाविक मनुष्य ख्रिस्ताच्या गोष्टींना स्वीकारू शकत नाही. रक्त लागलेले हात सेवेसाठी आवश्यक होते. तारण प्राप्तीपूर्वी देवाची सेवा करणे अशक्य आहे. देवासमोर चालण्यासाठी श्रोत्यांनो रक्त लावलेले पाय आवश्यक आहेत. हे सर्व काही हे दर्शविते की संपूर्ण व्यक्तिमत्व देवाकरिता अर्पित असायला हवे. आता पुढे 25 ते 29 वचने वाचूया. लेवीचे पुस्तक 8 अध्याय 25 ते 29 वचने. त्याने चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली सर्व चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी ही काढून घेतली आणि परमेश्वरासमोर ठेविलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक चपाती घेऊन चरबीवर व उजव्या मांडीवर ठेविल्या. हे सर्व त्याने अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातावर ठेविले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले. मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला. हे समर्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य झाले. मोशेने ऊर घेऊन तो ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळला. समर्पणाच्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, विजयी झाला प्रभू त्या मारणी, सांगा प्रभू उठला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. सर्व पापे सर्व दुःखे, सर्व पापे सर्व दुःखे, चालुनी तू घे मला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. ये मनी तू वाजला. ये मनी. श्रोत्यानो, ही वचने सांगतात की त्यांनी सर्व अर्पणातून काही भाग घेतला व त्याला एकत्रित करून आरोन व त्याच्या पुत्रांच्या हातावर ठेवले व मग ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळले. हे देवासाठी त्या अर्पणाच्या किमतीप्रमाणे संपूर्ण समर्पण होते. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 28 वचन सांगतं. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 28 वचन. त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. आता आपण 30 वचन वाचूया. हे झाल्यावर मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन आरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडिले, आणि अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ही पवित्र केली. अहरोनासोबतचे बाकी सर्व याजक ह्यांच्यावर रक्त व तेल शिंपडून त्यांना पवित्र करण्यात आले. रक्त हे पाप क्षमेकरिता जे ख्रिस्ताचे कार्य आहे त्याला दर्शविते. तेल हे देवाच्या आत्म्याद्वारे अभिषेक होण्याकरिता अलग करण्यात आलेले आहे. ह्याबद्दलच्या सूचना निर्गमचे पुस्तक 29 अध्याय आणि 21 वचनामध्ये दिलेल्या आहेत. हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगते, जो योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 19 वचनामध्ये म्हणाला. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 19 वचन. आणि त्यांनी ही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करीतो. हे आम्हाला स्मरण करून देते की विश्वासणाऱ्यांनी ते रक्ताची खंडणी भरून विकत घेतलेले आहेत, ह्याप्रमाणे ह्या जगासमोर चालावे. हाच यहुदाच्या म्हणण्याचा अर्थ यहुदाची पत्री ह्याच्या 23 वचनात जे त्याने लिहिले त्यात आम्हाला आढळतो. यहुदाची पत्री 23 वचन. त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा, आणि कित्येकांवर तर भीत दया करा, मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष माना. तुम्ही समर्पणाच्या विधीतून जाऊ शकता व समर्पणाची प्रतिज्ञा किंवा वचने देऊ शकता, परंतु खरा प्रश्न हा आहे श्रोत्यानो, की तुमचे शेजारी तुमच्याविषयी काय विचार करतात. ज्या शाळेत आपण शिकता तिथले विद्यार्थी, तिथले शिक्षक, इतर लोक आपणाला काय समजतात. ज्या कार्यालयात आपण कार्य करता, काय तिथले लोक आपण देवाची सेवा करता असे समजतात. आपण समर्पित आहात असे त्यांना वाटते काय. आपले जीवन पाहून लोक ख्रिस्ताकडे आकर्षित होतात काय. स्वतःला हे प्रश्न विचारा आणि बघा की उत्तर काय मिळतं ते. 31 आणि 32 वचने पुढे आम्हाला सांगतात. 8 अध्याय 31 आणि 32 वचने. मोशेने अहरोन व त्याचे मुलगे ह्या सांगितले की हे मांस दर्शन मंडपाच्या दारापाशी शिजवा आणि तेथे समर्पणाच्या टोपलीतल्या भाकरीबरोबर ते खा. मी आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने आणि त्याच्या मुलांनी ते खावे. मांस व भाकरी ह्यापैकी काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. ह्या भागाच्या सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितले श्रोत्यांनो की हे सामानाच्या यादीप्रमाणे वाटते आणि ह्याच प्रकारे समर्पणाच्या ह्या वृत्तांताचा शेवट होतो. जे उरलेले भोजन असे ते त्यांनी खायचे असे
हे त्या वास्तविकतेचा नमुना आहे की विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताने समाप्त केलेल्या कार्यावर आत्मिक भोजन घ्यायचे आहे. शांती आणि संतुष्टी फक्त विश्वासणाऱ्यांकरिता आहे, परंतु ज्या प्रमाणात ते ख्रिस्ताद्वारे भोजन प्राप्त करतात त्यावर हे अवलंबून आहे. काहीच उरायला नको, सर्व संपले पाहिजे किंवा अग्नीत जळले पाहिजे. खराब होण्यास किंवा वाया जाण्यास काहीच उरू नये. 33 ते 36 वचने बघा. आणि तुमच्या समर्पणाचे 7 दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शन मंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण 7 दिवस चालेल. आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे अशी परमेश्वराने आज्ञा केली आहे. ह्याप्रमाणे तुम्ही दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे 7 दिवस व रात्री राहा, नाहीतर तुम्ही मराल, कारण मला तशी आज्ञा झाली आहे. मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी केल्या. हे 7 दिवसपर्यंत चालावे अशी परमेश्वराची आज्ञा होती. दर्शन मंडपाच्या दारापाशी ते 7 दिवस व रात्री राहावे अशी आज्ञा होती. श्रोत्यानो, आमचा प्रमुख याजक आमच्याकरिता त्याच्या लोकांकरिता मध्यस्थी करण्यास सदैव तत्पर असता. मग रात्रीचे 2 वाजलेले असोत, काळोखी रात्र असो, संकट असो, तो तिथे आमच्या जवळ असतो आणि सदैव आमची मदत करण्याकरिता तयार असतो. हे सर्व काही परमेश्वराच्या आज्ञेनुसार करण्यात आले होते. ह्यावर भर देण्यात आला आहे, कारण ह्या अध्यायाच्या शेवटल्या 3 वचनात शेवटी हे म्हणण्यात आले आहे. ह्याचे कारण पुढच्या अध्यायात स्पष्ट करण्यात येईल. आता श्रोत्यानो, आपण 9व्या अध्यायाकडे वळूया. अहरोन सेवेसाठी तयार आहे. अहरोन पापार्पण करतो, होमार्पण करतो. अहरोन अन्नार्पण व शांतार्पण अर्पण करतो. अहरोन लोकांना आशीर्वाद देतो व देवाचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडते. ह्या सर्व गोष्टी ह्या अध्यायामध्ये आपण अभ्यासणार आहोत. हा अध्याय फार मनोवेधक आहे, कारण ह्यामध्ये अहरोनाच्या व त्याच्या पुत्रांच्या दीक्षेनंतर त्यांचा याजकाच्या सेवेमध्ये औपचारिक प्रवेश फक्त ह्याबद्दलच सांगितलेले नाही, तर याजकांच्या सेवेचा रोजचा नित्यक्रम विधी सुद्धा सांगण्यात आलेला आहे. रोजच्या विधी संबंधाने उरलेल्या भागात प्रायश्चिताचा दिवस सोडून फारच कमी माहिती देण्यात आलेली आहे. जेव्हा याजक पहिल्या वेळी याजक बनतो त्यावेळच्या समयाविषयी सांगितलेले आहे. जरी कोणी अहरोनाच्या वंशात जन्मला तरी तो समर्पण झाल्याशिवाय पूर्ण याजक बनत नसे. समर्पणासाठी जो हिब्रू शब्द आहे श्रोत्यानो, त्याचा शब्दशः अर्थ आहे हाताला भरणे. ह्याचा अर्थ आम्ही देवाजवळ रिकाम्या हाताने येतो. समर्पण हे मिशनरी म्हणून किंवा देवासाठी काही करण्यास बाहेर जाण्यासाठी अभिवचन नाही. समर्पण म्हणजे देवाजवळ रिकाम्या हाताने येऊन हे म्हणणे, प्रभू, मला करण्यासारखे तुझ्याजवळ काय आहे, तो भरण्याचे कार्य करतो. हे समर्पण आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते समर्पित होण्यासाठी देवाजवळ काही आणू शकतात. काहींना वाटतं की ते जर स्वतःला परमेश्वराला देतात म्हणजे ते सर्व काही देतात. आम्ही त्याला जास्त काही देत नाही. जेव्हा त्याने मला घेतले तेव्हा माझ्यामधील पापे त्याला अधिक प्रमाणात मिळाले. अधिक काही नाही. पंचग्रंथात ग्रीक शब्द स्वीकारण्यात आलेला आहे आणि हा शब्द आहे टेलिओ, ज्याला समर्पणाला स्पष्ट करण्याकरिता उपयोगात आलेले आहे. हा शब्द सारखाच विचार प्रकट करतो. टेलॉस म्हणजे शेवट आणि ह्याचा अर्थ आहे उद्देश, अर्थात जे काही परमेश्वर आमच्याकडून अपेक्षितो ते आपण पूर्ण करावे. ह्याचाच अर्थ ज्यासाठी आमचा जन्म झाला आहे त्याला आपण पूर्ण करावे, त्या गोष्टीचा आम्ही शेवट करावा. आम्ही ख्रिस्ताच्या देहाला पूर्ण करण्याच्या उद्देशाने जन्मलो आहोत व तो ह्या पृथ्वीवर येऊन देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता जन्मला, जेणेकरून आम्हाला त्याच्या गौरवात त्याने न्यावे. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 10 वचन बघा. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 10 वचन. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. येशू ख्रिस्ताला समर्पित करण्यात आले होते. त्याच्या जीवनात उद्देश होता. इब्री लोकासपत्र 7 अध्याय 28 वचन बघा. इब्री लोकासपत्र 7 अध्याय 28 वचन. नियमशास्त्र
दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमिते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ पाहून उच्चारलेले वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमिते. ह्या अध्यायात हे येशूचे कार्य दृष्टिक्षेपात आहे, त्याचे चरित्र नाही. येशू आपल्या कार्यात परमेश्वराने त्याला जो उद्देश दिला होता त्याला पूर्ण करीत होता. पहिली 2 वचने सांगतात, 9 अध्याय पहिली 2 वचने वाचूया. 8व्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्रायलांचे वडील ह्यांना बोलाविले आणि त्याने अहरोनाला सांगितले, पापार्पणासाठी एक दोषहीन गोरा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर. हे सर्व काही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करण्यात आले. त्यांनी 7 दिवसांचा विधी पूर्ण केला. आता 8व्या दिवशी अहरोन मुख्य याजकाच्या रूपात आपली सेवा सुरू करणार आहे. 8वा दिवस आठवड्याचा पहिला दिवस होता. हाच दिवस आहे श्रोत्यानो, ज्या दिवशी येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. येशूने त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर त्याच्या अधिकाराच्या जागेत प्रमुख याजकाच्या रूपात प्रवेश केला. इब्री लोकांसपत्र 8वा अध्याय 4 वचन आणि नंतर 9 अध्याय 10 ते 12 वचने आम्हाला सांगतात, जर येशू ह्या पृथ्वीवर असता तर तो याजक राहिला नसता. त्याच्या स्वर्गरोहणानंतर तो स्वर्गातील दर्शन मंडपात, जे हाताने बनलेले नाही, तेथे प्रमुख याजक झाला. त्याच्या स्वतःच्याच रक्ताच्याद्वारे त्याचा पवित्र स्थानात प्रवेश झाला. जेव्हा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अहरोन आपल्या अधिकाराच्या जागी प्रमुख याजक म्हणून गेला, तेव्हा त्याचे 4 पुत्र तेथे साक्षीदार म्हणून होते. त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे 4 शुभवर्तमान साक्षीदार आहेत. श्रोत्यानो, आमचा परिपूर्ण व सिद्ध याजक आहे. इब्री लोकांसपत्र 5वा अध्याय 9 वचन सांगतं, आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा करता झाला. जेव्हा आम्ही त्याचा विश्वास धरतो, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, तेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो. विश्वासणारे झाल्यानंतर आम्ही त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या आज्ञा पाळतो. हे समर्पण आहे श्रोत्यानो. आम्ही रिकाम्या हाताने त्याच्याकडे येतो व त्या खाली हातांना त्याच्या समोर करून त्याला ते भरण्याकरिता सांगतो. अहरोन आमचा प्रमुख याजक नव्हता. त्याला स्वतःकरिता पाप अर्पण करण्याची गरज असे. प्रत्येक मोठ्या प्रसंगी त्याला स्वतःकरिता अर्पण करून सुरुवात करावी लागे. ह्याद्वारे तो हे घोषित करीत असे की तो ख्रिस्त नाही, परंतु एक जो नंतर येणार आहे तो असा आहे जो प्रमुख याजक असेल, ज्याविषयी इब्री लोकांसपत्र 7वा अध्याय 27 वचन सांगते. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्यांनी स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेविले आहे. होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापांची खंडणी भरून दिली. त्याने ते अर्पण केले आणि आमच्याकरिता काहीच करण्याचे असे त्याने ठेवले नाही. आम्हाला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारायचे आहे. मी त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारलेले आहे. काय आपण त्याला स्वीकारण्यास तयार आहात? लक्षात घ्या श्रोत्यानो, की तोच फक्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आपण त्याच्याद्वारेच प्रभूपर्यंत, परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की अहरोन व त्याच्या मुलांनी समर्पणाचा विधी सांगितल्याप्रमाणे कसा पार पाडला. यात महत्वाची बाब म्हणजे सर्व काही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करण्यात आले. आमच्याही बाबतीत परमेश्वराची हीच इच्छा आहे की आम्ही देखील त्याच्या आज्ञेप्रमाणे करावे. आमचे आचरण, बोलणे, विचार करणे हे त्याला आवडणारे असावे. खरं तर ख्रिस्ताने आमच्यासाठी सर्व समर्पण केले आहे. आता आम्हाला काहीच करण्याची गरज नाही, फक्त त्याच्या शिकवणीप्रमाणे चालणे आणि तसे करणे आवश्यक आहे. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येत आहोत.
आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाला स्पर्श केलेला आहेस. प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आज आम्ही आजारी लोकांसाठी प्रार्थना करीत आहोत. होय प्रभूजी, या जगामध्ये अनेक लोक आजारी आहेत आणि विशेष करून प्रभूजी आम्ही पाहतो की जे दर्शक आहेत त्यांच्यामध्ये देखील अनेक आजारी आहेत. होय प्रभूजी, या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. त्यांच्या आजारामधून, त्रासामधून तू त्यांना बाहेर काढ, तू त्यांना स्पर्श कर, तू त्यांना बरं कर. होय प्रभूजी, त्यांचं जीवन तुझ्याद्वारे आशीर्वादित झालेलं आहे. असा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे बापा, कारण तुझं वचन आम्हाला म्हणतं त्याच बसलेल्या फटक्यांच्याद्वारे आम्हास आरोग्य प्राप्त झालंय. होय प्रभूजी, हा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. त्यांच्या सर्व वेदना, त्यांचे सर्व दुःख, त्यांचे सर्व त्रास तू दूर कर आणि तुझ्या चांगुलपणाचा वर्षाव त्यांच्या जीवनामध्ये येत राहू दे. या सर्व गोष्टी तू करतोस याबद्दल आम्ही तुझ्या आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.